तर दुसरीकडे अमरावतीच्या परतवाड्यात लैंगिक शोषण प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी पीडितांवर एका फ्लॅटमध्ये लैंगिक अत्याचार करत होता। आरोपी त्यासाठी मित्राला 500 रुपये द्यायचा। याच फ्लॅटवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे। तर काल फ्लॅटवर येऊन पोलिसांनी चौकशी केली। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये असलेल्या एका फ्लॅट सिस्टीममध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता आणि त्या ठिकाणी जर आता आपण पाहतो TV9 मराठी पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो F6 नंबरची ही रूम आहे आणि याच रूममध्ये जर आपण पाहिलं तर आरोपी अयान अहमद जो आहे तो मुलींना घेऊन या ठिकाणी यायचा आणि त्यांच्यावर या ठिकाणी लैंगिक अत्याचार आणि त्यांचे व्हिडिओ बनवत असल्याचं आता समोर आलेलं आहे। याच फ्लॅटमधून काल पोलिसांनी एका आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुलं जे आहेत ते भाड्याने या रूममध्ये राहत असतात आणि यातल्याच एक अयांचा मित्र होता। या भागातल्या लोकांनी माहिती दिली आहे की अनेक मुलींना या ठिकाणी आणलं जात होतं। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।